मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर नागरिकांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासनातर्फे राहणार आहे। या दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, वयोवृद्ध नागरिकांसाठी 2 स्वयंसेवी मदतनीसांसह व्हीलचेअरची देखील सुविधा राहणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी यूसीएनशी बोलताना दिली। 15 जानेवारीला होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनानं जनजागृती तर केलीच आहे, तर त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रावर राहणार आहेत। आपल्यासोबत आहे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, मतदान केंद्रांवर काय सोयी सुविधा राहणार आहे आणि नागरिकांसाठी देखील काय तुम्ही सांगाल? 15 जानेवारीला जे आपल्याकडे मतदान होणार आहे, तर नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 3004 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे आयोगाने निर्देश केलेले आहेत त्याच्यानुसार अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज ज्या आहेत त्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तिच्यामध्ये रॅम्प असेल, बैठकीची व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी आहे, प्रॉपर इलेक्ट्रिसिटी आहे, या सगळ्या सुविधा आहेत त्या प्रत्येक मतदान केंद्रात आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना अधिक सोयीचं जावं याच्यासाठी आपण त्यांना प्रायोरिटी वोटिंग देतो, म्हणजे त्यांना लाईनमध्ये आपण उभं करत नाही। आणि प्लस प्रत्येक केंद्रावर आपण व्हीलचेअर्स दिलेले आहेत आणि 2 स्वयंसेवक जे आहेत ते मतदान केंद्रावर असणार आहेत की जे अशा ज्यांना मदतीची गरज आहे, अशा जे वोटर्स असतील त्यांना ते मदत करतील। तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना आपण ज्या कम्फर्टेबल वोटिंग करणं शक्य होईल अशा पद्धतीच्या सुविधा दिलेल्या आहेत। महानगरपालिकेतर्फे बसेसची व्यवस्था राहणार, तुम्ही काय सांगाल? नाही, बसेसची सुविधा ही रेग्युलर आमचे जे शेड्यूल्स असतात ते रन होणार आहेत। जे आयोगाचे निर्देश होते की वोटिंगच्या दिवशी आपण आपल्या ज्या सिटीच्या बसचे जे शेड्यूल्स आहेत ते रन करावे, तर त्याच्यानुसार आपण ते रन करतो आहोत, ज्याचा नागरिक देखील जे आहेत मतदार देखील त्याचा लाभ घेऊ शकतात। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस प्रशासन नागरिकांना मतदान करावं असं आवाहन करतं, तरी देखील टक्केवारी कमी असते। याही वेळेसही अनेक जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले, नागरिकांना काय आवाहन कराल? नक्कीच यावेळेस माझं सर्व नागरिकांना हे आव्हान राहणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त संख्येने आपण बाहेर यावं आणि मतदान करावं। महानगरपालिकेचे जे आपले इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये 2017ला जे लास्ट इलेक्शन्स झाले होते तिथे साधारणतः आमच्याकडे 53.72 म्हणजे 54% सुमारास म्हणजे त्या याच्यामध्ये मतदान झालं होतं। यावेळेस आम्हाला अपेक्षा आहे की किमान 70 ते 75% तरी मतदान व्हावं, तर त्यासाठी आवश्यक जी स्वीपची सुविधा आहे, म्हणजे स्वीपचे जे कार्यक्रम आहे, जनजागृतीचे कार्यक्रम ते आम्ही राबवलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। तसेच आता लोकेशन आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही आपले मतदान केंद्र म्हणून एक जी सुविधा दिलेली आहे तिच्यामधनं लोकेशनसुद्धा त्यांना आपल्या प्रत्येक मतदाराला उपलब्ध होणार आहेत, म्हणजे ते घेऊ शकतात। जसं गुगल मॅपवर त्यांचं लोकेशन येतं तसं मतदान केंद्राचं लोकेशन असेल आणि तिथे नॅव्हिगेटही ते याच्यातनं आपल्या सुविधेच्या मार्फत आपण होऊ शकता, जेणेकरून त्यांना मतदान केंद्र शोधणं सोपं जाईल आणि अधिकाधिक लोक जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान करतील। आपल्यासोबत होते मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी सर। महानगरपालिका प्रशासनातर्फे देखील आवश्यक त्या सोयीसुविधा सादर करण्यात आल्या आहे, फक्त आता गरज आहे ती मतदारांनी समोर येण्याची। यूसीएनतर्फे देखील मतदारांना आवाहन आहे की त्यांनी आपलं कर्तव्य जरूर पार पाडावं। कॅमेरा पर्सन विलास खडसेसोबत मी राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।